3 जानेवारी 1831 महाराष्ट्राच्या मातीने एका क्रांतीला जन्म दिला. अज्ञानाच्या अंधारात अपमान, दगड, शिव्या सगळं सहन करत एक स्त्री उभी राहिली. हातात पुस्तक, मनात ध्येय, डोळ्यात उज्ज्वल भविष्य. ती स्त्री म्हणजेच शिक्षणाची मशाल पेटवणारी, समतेचा मार्ग दाखवणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. 1 जानेवारी 1848 ज्या काळात स्त्रियांनी घराचा उंबरठाही ओलांडला नव्हता, त्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवत पुणे येथे ज्योतिराव फुलेंसोबत मुलींसाठी पहिली शाळा उघडली. यावेळी त्यांनी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळवला आणि भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. बालविवाह, सती प्रथा, अमानवी कुप्रथा या काळ्या परंपरांविरुद्ध समाजाला आरसा दाखवत त्या समाजाच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. ज्या समाजाने विधवेचे अस्तित्व नाकारले होते, त्या विधवांना सावित्रीबाईंनी माणुसकीचा आरसा दाखवला. त्यांना नवजीवन देण्यासाठी पुनर्विवाहाला त्यांनी निर्भीडपणे प्रोत्साहन दिलं. जिथे जातपात समाजात भिंती उभ्या करत होत्या, तिथे सावित्रीबाईंनी प्रेम, समानता आणि मानवतेचे दर्शन दिले. जातपात मोडण्यासाठी आंतरजातीय विवाहांना त्यांनी ठाम पाठबळ दिलं. सावित्रीबाईंचं हे योगदान एका नव्या भारताची पायाभरणी होती. प्लेगच्या साथीच्या काळात लोक घरांची दारं बंद करत होते आणि सावित्रीबाई पीडितांचे हात धरत होत्या. स्वतःचा जीव देऊन इतरांचे प्राण वाचवणारी ही खरी समाजसेविका होती. आज जी स्त्री शाळेत आहे, ऑफिसमध्ये आहे, विज्ञान, कला, राजकारण, समाजकारण सगळ्या क्षेत्रात पुढे आहे, त्या प्रत्येक यशामागे सावित्रीबाईंचे योगदान आहे. महिला सक्षमीकरणाचं पहिलं पान, शिक्षण क्रांतीचा पहिला श्वास, अन्यायाविरुद्धचा पहिला आवाज. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.